बाजारभावापेक्षा 25% दराने झालेल्या खरेदीची दक्षता विभागांमार्फत चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे। शिक्षण मंडळाने केलेल्या या खरेदीबाबतची माहिती सजग नागरिक मंचचे विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी दिली। शैक्षणिक वर्ष संपता शिक्षण मंडळाने कोरस ॲक्युरा या कंपास पेट्या खरेदी केल्या। मंडळाने 32,000 कंपास पेट्यांची ही खरेदी प्रत्येकी 75 रुपये 90 पैसे या दराने करण्यात आली आहे। कंपास पुरवण्यासाठी ज्या 3 निविदा पात्र ठरल्या होत्या त्यातील हा सर्वात कमी दर होता। त्यानुसार मंडळाने ही खरेदी केली असली तरी या खरेदीत मंडळाने 6.5 लाख रुपये जादा दिले आहेत। हजारो कंपास पेट्या खरेदी करताना मंडळाच्या सदस्यांनी बाजारभावाची चौकशी का केली नाही आणि जादा दराने आलेल्या निविदा प्रशासनाने का मंजूर केल्या असा प्रश्न सजग नागरिक मंचने उपस्थित केला आहे। शिक्षण मंडळाचे सदस्य आणि अधिकारी यांचा खरेदी शास्त्राचा अभ्यास नसल्याने अशा प्रकारे जनतेचा पैसा वाया जात आहे। त्यामुळे मंडळाकडे असलेले खरेदीचे सर्व व्यवहार काढून घ्यावेत अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे। या संदर्भात शिक्षण मंडळ प्रमुख बाबा धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या संदर्भात आयुक्तांकडे खुलासा करण्यात आलेला आहे। शिक्षण मंडळाने शैक्षणिक जे वर्ष असतं ते संपता 32,000 कंपास पेट्यांची खरेदी ही महापालिकेतल्या शाळेय विद्यार्थ्यांसाठी केली। आम्ही माहिती अधिकारात जेव्हा माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं समजलं की सुमारे 77 रुपये या दराने त्यांनी ही खरेदी केली होती। आम्ही सर्व कागदपत्र ताब्यात घेतल्यानंतर मार्केटमध्ये सजग नागरिक मंचच्या नावाने काही जे ट्रेडर्स असतात या कंपास पेटी विकणारे त्यांच्याकडून माहिती घेतली असता आम्हाला सर्वात कमी दर 58 रुपये 50 पैसे एवढा मिळाला आणि तेही फक्त 5,000 कंपास पेट्यांसाठी। जर 32,000 खरेदी करायची असती तर किमान 55 रुपये रेट मिळाला असता। याचाच अर्थ असा की शिक्षण मंडळाने एकतर मार्केटमध्ये चौकशी केली नाही किंवा व्यापाऱ्यांनी कार्टेलिंग किंवा रिंग करून त्यांनी कोटेशन्स असे भरले की 76 रुपयेचं जे कोटेशन होतं ते मिनिमम ठरलं। या सर्व प्रकरणात 6.5 लाख रुपये जनतेचे पैसे पाण्यात गेलेत। म्हणून आम्ही आमचे जे मनपाचे आयुक्त आहेत त्यांना अशी विनंती केली आहे की दक्षता विभागातर्फे या प्रकरणाची चौकशी करावी की महापालिकेला प्रत्येक वस्तू महागच का मिळते, ते मार्केटमध्ये चौकशी का करत नाही, कंपनीकडून डायरेक्ट खरेदी का करत नाही। आणि असंही म्हटलं आहे की शिक्षण मंडळाच्या सदस्यांना खरेदी शास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे त्यांच्याकडून हे अधिकार काढून घेण्यात यावेत आणि त्यांना शैक्षणिक धोरण, प्रशिक्षण, शैक्षणिक प्रचार व प्रसार एवढंच काम त्यांच्याकडे ठेवावं। मी त्यांच्याकडे पत्र दिलेलं आहे, अजून पत्राचं उत्तर त्यांनी काही दिलेलं नाही आहे। पत्राचं उत्तर आल्यावर आम्ही पुढची दिशा ठरवू। पहिली गोष्ट म्हणजे मार्केटवर अवलंबून न राहता जिथे जिथे क्वांटिटी जास्त आहे तिथे तिथे कंपनीकडून डायरेक्ट खरेदी करावी। त्यामुळे हे जे कार्टेलिंग किंवा रिंग करण्याचा प्रकार आहे याला आळा बसेल आणि जनतेच्या पैशाचा सदुपयोग होईल व नाश होणार नाही।